पहा आता आपण सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांची तुलना करूया, म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि कोणत्याही राज्याचं उच्च न्यायालय. ओके, अशा पद्धतीची तुलना पण आपण आता मुंबईचा संदर्भ घेऊ. ओके, तर पहा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली 1950. मुंबई न्यायालयाची कधी स्थापना झाली मुंबई उच्च न्यायालयाची 1862. बट दिनांक काय आहे 14 ऑगस्ट 1862. बरोबर. मुख्यालय सर्वोच्च न्यायालयाचं दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालय मुंबईमध्येच आहे. सर्वांना माहिती आहे सर्वोच्च न्यायालय खंडपीठ आहे का, तर नाहीये. आणि मुंबई उच्च न्यायालयाला नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर अशा 3 ठिकाणी खंडपीठ आहे. बरोबर. त्यानंतर न्यायाधीशांची संख्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 34 न्यायाधीश आहेत. 2019 नुसार मध्ये भरती झाली होती. आणि मुंबई उच्च न्यायालय सध्या 94 आहे. 2025 मध्ये चेंज झालेत. आधी 75 होते, आता 94 झाले. अपडेटेड आकडा आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर कार्यक्षेत्र सर्वोच्च न्यायालयाचं संपूर्ण देश आहे. बरोबर. आणि मुंबई उच्च न्यायालयाचं कोणकोणतं आहे तर महाराष्ट्र आहे, गोवा, बरोबर, दादरा नगर हवेली, दमन दीव. ओके, हे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र आहे. ओके, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा जर न्यायाधीश बनायचंय तर किमान वयाची अट किती आहे तर अशी कोणतीही अट नाही. आणि मुंबई उच्च न्यायालयाचा जर न्यायाधीश बनायचंय तर त्यासाठी कोणतीही किमान अट नाहीये. मात्र कमाल अट आहे मित्रांनो, कमाल वयाच्या 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणताही न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करू शकतो. आणि वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणताही न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयामध्ये कार्य करू शकतो. घटनेतील कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालय आहे, 214 नुसार मुंबई उच्च न्यायालय आहे. ओके, त्यानंतर आणखीन काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सर्वोच्च न्यायालयाचे जो न्यायाधीश आहे त्यांची नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपती करतं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीश यांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात. ओके, शपथ सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांना शपथ किंवा न्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देतात. आणि मुंबई उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांना शपथ राज्यपाल देतात किंवा राज्यपाल जो कोणी नमूद करेल पर्सन तो देतो, हे लक्षात ठेवायचे. ओके, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. मुंबई उच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत ते देखील राष्ट्रपतींकडे देतात. बडतर्फी संसदेमार्फत होते. त्यानंतर पगार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांना केंद्र सरकार देतं. बट जे उच्च न्यायालयातील किंवा मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत त्यांना पगार राज्य सरकार देतं. आणि पेन्शनच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो, जे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश रिटायर होतात त्यांना केंद्र सरकारच पेन्शन देतं. आणि उच्च न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश रिटायर होतात त्यांना पेन्शन केंद्र सरकारच देतं. तर कशानुसार वन पेन्शन, वन रँक वन पेन्शन ही स्कीम तुम्हाला माहिती आहे, वन रँक वन पेन्शन. ओके, यानुसार ही पेन्शन दिली जाते. महत्त्वाचे पॉईंट आहेत. व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करत चला, महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे हे लक्षात घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत, न्यायमूर्ती कनी आहेत. ओके, आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश आहेत सर मॅथ्यू रिचर्ड. ओके, त्यानंतर सध्याचे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ते आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. कितव्या नंबरचे आहेत 53वे. यांच्या आधी होते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र गवई साहेब 52वे न्यायाधीश. ओके, आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायमूर्ती आहेत श्री चंद्रशेखर, ते कितव्या क्रमांकाचे